आयडिया आधी की प्रॉब्लेम आधी? स्टार्टअप सुरू करताना कशाला महत्त्व द्याल? भरपूर जणांना असं वाटतं की माझ्याकडे तर जगातली सगळ्यात भारी आयडिया आहे. पण फक्त आयडिया भारी असून चालतं का? तर नाही. आधी प्रॉब्लेम ओळखला पाहिजे. आज बरेच जण ऍप बनवू इथून सुरुवात करतात किंवा प्रॉब्लेम समजून न घेता धंदा करायला लागतात. खरं तर आपण आधी शोधलं पाहिजे की लोकांना नेमका कुठे आणि काय त्रास होतोय ते. रेझरपेचीच गोष्ट ऐकूया. प्रॉब्लेम काय होता? तर भारतात बऱ्याच व्यवसायांसाठी ऑनलाईन पेमेंट घेणं अवघड होतं. जुने गेटवे मोठ्या कंपन्यांसाठी बनवलेले, त्यांचा इंटरफेस गुंतागुंतीचा, अप्रुव्हल मिळायला खूप वेळ लागायचा, डेव्हलपर सपोर्ट तर जवळजवळ नाहीच. हा त्रास फक्त बाजारात नव्हता. रेझरपेचे फाउंडर्स क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म बनवत होते. क्राऊड फंडिंग म्हणजे लोकांनी एकत्र येऊन एका विशिष्ट कामासाठी पैसे उभे करणं आणि त्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर पेमेंट घेणं कठीण जातंय. इथे त्यांनी आयडिया नाही बदलली, पण त्यांचा फोकस मात्र बदलला. आपलं ऍप सोडून लोकांना होणाऱ्या त्रासावर त्यांनी फोकस केलं. त्यांनी कसा उभा केला त्यांचा बिझनेस? 1. स्वतः त्रास अनुभवला. क्राऊड फंडिंग करताना पेमेंटमध्ये येणारे अडथळे त्यांनी स्वतः अनुभवले. 2. प्रॉब्लेम डिटेलमध्ये समजून घेतला. 100 पेक्षा जास्त बँका पेमेंटसाठी सततचा नकार, त्यांनी हे समजून घेतलं, नियम व अटी समजून घेतल्या आणि आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवून दाखवायचाच आहे असा निर्णय घेतला. 3. वापरकर्त्याच्या अनुभवाला पहिलं प्राधान्य दिलं. सहज सोपं डेव्हलपर आणि एपीआय, सोपं ऑनबोर्डिंग म्हणजे रजिस्ट्रेशन पासून पेमेंट पर्यंत शॉर्ट आणि इझी स्टेप्स ठेवल्या. 4. समस्या थेट सोडवली. जिथं दुखतंय तिथेच नेमका उपचार केला. कागदपत्रांची कटकट कमी, टेस्टिंग सोपं, लवकर सुरुवात. 5. कोणासाठी बनवताय ह्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर ठेवलं. डिजिटल फर्स्ट व्यवसाय, स्टार्टअप, छोटे मध्यम उद्योग यांच्यासाठी थेट काम करणारी व्यवस्था बनवली. याचा परिणाम म्हणजे आज रेझरपे 210 बिलियन पेक्षा जास्त पेमेंट प्रोसेस करतं. प्रॉब्लेम की आयडिया यात कन्फ्यूज होऊ नका. प्रॉब्लेम मधूनच तर आयडिया निघणार आहे ना भाऊ. तू प्रॉब्लेम शोधायला तर सुरुवात कर, मग होतीनच बाकीच्या गोष्टी. अजून अशाच व्हिडिओसाठी फापट पसाराला फॉलो करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा.